मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. सध्या आपण पृथ्वी तत्व बघतो आहोत. पृथ्वी तत्व जर बिघडलं तर त्याचे जे जे काही परिणाम शरीरावर दिसून येतात त्यातला एक सर्वात महत्त्वाचा म्हणजे केसांचं आरोग्य बिघडतं. बहुतेक सगळ्यांना ही समस्या असते. कोणाचे केस गळत आहेत, केस अकाली पांढरे होत आहेत, राठ झालेत, कोंडा आहे. या सगळ्या समस्या जर पृथ्वी तत्व बिघडलं तर निर्माण होतात. मात्र आधुनिक विज्ञान पंचतत्वांची ही संकल्पना मानत नाही. त्यांचा प्रत्येक दुखण्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे, किंवा शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आधुनिक विज्ञानाचा वेगळा आहे. त्यामुळे केसांच्या समस्यांकडे आधुनिक विज्ञान कसं बघतं, त्याच्यावर आधुनिक विज्ञानात काय उपाय आहेत हे आपण गेल्या रविवारी बघितलं. प्रख्यात केसविकार तज्ज्ञ डॉक्टर रचिता धुरत यांनी आपल्याला अतिशय चांगली माहिती दिली आणि सगळ्या समस्यांवर काय काय उपाय आहेत आधुनिक विज्ञानात ते आपल्याला समजलं. त्याचबरोबर केसांचं आरोग्य कसं चांगलं राखायचं याबाबतही त्यांनी केलेलं मार्गदर्शन खरोखर अतिशय चांगलं होतं. जर आपण तो एपिसोड बघितला नसेल तर आपण यूट्यूबवर तो अवेलेबल आहे, तर तो आवर्जून बघा, तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. पण केसांची समस्या ही अशी समस्या आहे की तो काय आपल्या जीवन मरणाचा प्रश्न नाही. आणि त्यामुळेच आपण केस गळायला लागले किंवा अकाली पांढरे झाले किंवा कोंडा झाला म्हणून लगेच उठून आपण डर्मॅटॉलॉजिस्टकडे कोणा धाव घेतली असं होत नाही. आपण घरगुती उपाय करत राहतो. पण डॉक्टर धुरत यांनी म्हटल्याप्रमाणे घरगुती उपाय करायला हरकत नाही. अनेक उपाय फारच उपयोगी आहेत, पण त्याला एक निश्चित कालमर्यादा राखून घ्यावी आणि तेवढ्या काळात जर त्याचा काहीच फरक पडत नाही आहे असं जर लक्षात आलं तर मात्र तातडीने डॉक्टरकडे जावं. टक्कल पडेपर्यंत वाट बघू नये, तरच आपली ही जी क्राउनिंग ग्लोरी आहे तिचा दिमाग आपल्याला कायम राखता येईल. आत्ताच जसं मी म्हटलं की केसांच्या समस्या सुरू झाल्या म्हणून लगेच उठलो आणि डॉक्टरकडे गेलो असं आपल्या बाबतीत होत नाही. आपण घरगुती उपाय करत राहतो. तसेच काही घरगुती उपाय मी ह्याच्या पुढच्या आजच्यापासून एक 2-3 एपिसोड्सपर्यंत सांगत राहणार आहे की वेगवेगळे हेअर पॅक्स कसे बनवायचे, केसांचं आरोग्य राखण्यासाठी घरच्या घरी काय काय उपाय आपल्याला करणं शक्य आहे ते आपण आता ह्याच्या पुढे बघत जाणार आहोत. मात्र ते बघण्यापूर्वी आपल्याला केसांची रचना कशी आहे ती नीट समजून घेणं जास्त गरजेचं आहे. तर ह्या उपायांचा लॉजिकल अर्थ आपण लावू शकतो. आपल्या डोक्यावर साधारणतः 1,00,000 ते 1,50,000 केस असतात. केराटिन नावाच्या प्रोटीनपासून ते बनलेले असतात आणि आपल्या स्काल्पवर म्हणजे टाळूवर सतत जुन्या पेशी मरणं आणि नवीन पेशी तयार होणं ही प्रक्रिया चालू असते. जसजशा नवीन पेशी तयार होत राहतात तसतसं जुन्या पेशी, मेलेल्या पेशी या पुढे ढकलल्या जातात. त्यांच्याबरोबर जे केस मृत झालेले असतात ते गळून पडतात. म्हणजे दिवसाला साधारणतः 100 केस जर गळून पडले तर तो चिंतेचा विषय नसतो. मात्र त्याचबरोबर 100पेक्षा जास्त केस जर गळून पडायला लागले किंवा केस राठ झालेत, कोंडा आहे तो जातच नाही आहे, अकाली पांढरे व्हायला लागलेत वगैरे अशा जर काही समस्या आल्या, केस विरळ झालेत, तर मात्र आपल्याला उपाय करणं गरजेचं असतं. आधी घरगुती उपाय काय आहेत ते आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी जे आपल्याला माहिती आहेत ते उपाय, त्याच्यावर मी फार भर देणार नाही आहे, पण थोडेसे सांगणार आहे त्याहीविषयी. कारण मेहंदी, आवळा पावडरचा उपयोग, शिकाकाईचा उपयोग, जास्वंदाच्या फुलांचा, पानांचा उपयोग हे साधारणतः आपल्याला माहिती आहे. अनेक जण ते करून बघतात, पण तरीही ते वापरून सुद्धा वेगवेगळे पॅक्स कसे बनवायचे आणि त्यांचा काय उपयोग कशामुळे होतो हे आपण बघणार आहोत. पहिलं घेऊया आपण शिकाकाई. शिकाकाईचा वापर आता शॅम्पूच्या जमान्यात कमी झाला असला तरी शिकाकाई हे केसांसाठी वंडर ड्रग आहे असं मला वाटतं. माझे केस खूप लांब होते. माझी थोडंसं एक आठवण सांगते. आई शिकाकाईच्या शेंगा बाहेरून आणायची, त्या कडकडीत उन्हात वाळवायची, त्यात नागरमोथा, कसूर सुगंधी, वाळ्याची पावडर अशा अनेक ॲरोमॅटिक हर्ब्स ज्या आहेत त्या त्याच्यात मिसळायची आणि ते एकत्र दळायची. आणि त्याचं जे हे होतं त्याने केस जे मऊ व्हायचे किंवा केसांना जी चमक यायची किंवा केसांना जो सुगंध यायचा तो खूप काळ टिकायचा आणि तो खूप छान वाटायचं त्याने. आता
शिकाकाई मिक्स रेडीमेड, म्हणजे ज्या ह्या वनस्पती आहेत ज्या आई वेगवेगळ्या आणून त्यात मिसळायची, त्या आता रेडीमेड शिकाकाई मिक्स या स्वरूपात अनेक दुकानांमध्ये मिळायला लागलेल्या आहेत. त्यामुळे आपण शिकाकाईच्या शेंगा घरी आणल्या, त्या कडकडीत उन्हात वाळवल्या आणि त्या घरच्या घरी मिक्सरवर दळल्या आणि त्यात हे रेडीमेड शिकाकाई मिक्स केलं तरीसुद्धा आपल्याला अत्यंत अरोमॅटिक आणि अत्यंत चांगली अशी शिकाकाई घरच्या घरी तयार करता येते. ॲमेझॉन फ्लिपकार्टपासून सगळीकडे ती विकत उपलब्ध असते, पण त्याची गरजच नाही आहे. इतकं आपण आपल्याला हव्या त्या प्रकारे ती घरी करू शकतो. शिकाकाई उपयोगी का पडते? ह्या ज्या ॲरोमॅटिक हर्ब्स आहेत त्यांनी सुगंध तर येतो केसांना, पण त्याचबरोबर त्यांच्यात जे अँटी फंगल किंवा अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात त्याच्यामुळे केसांना म्हणजे टाळूचं जे आरोग्य आहे ते चांगलं राखायला आपल्याला मदत होते. त्यामुळे फंगल इन्फेक्शन झालं, केसांना टाळूला कंड येते असे वगैरे प्रकार काही होत नाही. शक्यतो कोंड्याचाही त्रास आपल्याला बऱ्यापैकी त्या ह्याने टाळता येतो. म्हणून ही अशी जी तयार केलेली शिकाकाई आहे ती रेग्युलर आपण वापरावी. पण केस असे कापलेले असतील आणि त्याला जर तेल लावलं तर शिकाकाईनी ते केस फुलत नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला शॅम्पू वापरायला लागतो. पण त्याच्यातही आपण वाया मीडिया काढू शकतो की एकदा शॅम्पू वापरायचा, ज्या दिवशी तेल लावू त्या दिवशी दुसऱ्या दिवशी शॅम्पू वापरायचा, एरवीमध्ये कधीतरी शिकाकाई वापरायची, असंही करता येऊ शकतं. शिकाकाईमध्ये अनेक गुणधर्म आहेत, अनेक जीवनसत्व आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत. ए, सी, के, डी अशी जीवनसत्व शिकाकाईमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे शिकाकाईचे हर्बल पॅक्स, हेअर पॅक्स करून जरी शिकाकाई आपण वापरली तरी ती आपल्याला उपयोगी ठरते. ही जी शिकाकाईची पावडर आहे ही रवाळ असते, त्याच्यातच आपण आवळा पावडर, मध, लिंबाचा रस असं वगैरे जर मिक्स केलं आणि तो हेअर पॅक म्हणून केसांना लावून ठेवला तरीही त्याचा आपल्याला उपयोग होतो. आणि तो केस पॅक वाळला की अर्ध्या तासाने साधारणतः त्याच शिकाकाईनी केस धुवून टाकायचे. केसाला अतिशय उत्तम सुगंध येतो आणि केसांचं आरोग्य राखायला आपल्याला मदत होते. तसंच काही जण ह्याच्यात शिकाकाईच्या पावडरमध्ये खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल असं काहीतरी वापरून किंवा बदामाची पावडर असेही काही प्रकार करतात, ग्लिसरीन असं काही घालून लोक त्याचे पॅक्स बनवत असतात आणि ते केसांना लावत असतात. शिकाकाईची पावडर आणि दही असं एकत्र करून त्याचाही हेअर पॅक बनवला जाऊ शकतो आणि तोही केसांना लावला जाऊ शकतो. दह्यामुळेही केसांना खूप चांगली चमक येते आणि दह्यामध्ये जे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात त्याच्यामुळे आपल्या टाळूचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते. दही हे जे आहे ते नुसतं पण हेअर पॅक म्हणून वापरलं जातं, म्हणजे नुसतं केसांना दही लावून ठेवायचं, ताजं दही, विकतचं नाही. घरी लावलेलं ताजं दही जर केसांना लावून ठेवलं तर त्यांनीही केसांना चमक येते आणि टाळूचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते. आत्ता मी आवळा पावडरचा उल्लेख केला होता. आवळा पावडरमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोह आहे भरपूर प्रमाणात आणि सी व्हिटॅमिन आहे. सी व्हिटॅमिन हे केसांच्या वाढीसाठी पोषक असतं आणि म्हणून आवळा पावडर जी आहे ती केसांच्या आरोग्यासाठी आवर्जून वापरली जाते. त्या आवळा पावडरचाही पॅक केला जाऊ शकतो, म्हणजे जसं शिकाकाईच्या पावडरमध्ये मिसळून ती लावली जाऊ शकते तसंच खोबरेल तेल गरम करायचं, त्याच्यात 2 चमचे आवळा पावडर टाकायची, ते थंड झाल्यानंतर ते केसांच्या मुळांना चोळून लावायचं आणि केस धुवून टाकायचे शिकाकाईनी किंवा शॅम्पूनी, जे तुम्हाला सोयीचं वाटत असेल तसं. अशाही प्रकारे आवळा पावडर वापरली जाऊ शकते. पण आवळा हे जीवन संजीवनी मानलं जातं आणि आपल्याला रचिता धुरत यांनी तर सांगितलंच की पहिला जो हे आहे की जेव्हा आपल्या शरीरात काही बिघाड होतो तेव्हा आपलं जे शरीर आहे ते आपली पचनसंस्था आणि नर्व्हस सिस्टीम, मेंदूची संस्था आणि हार्ट याचं आरोग्य जपायचा प्रयत्न करतं. त्याच्यामुळे जो भार येतो तो सगळा ताण केसांवर टाकला जातो. त्यामुळे पहिली शिकार होते ती केसांची. त्यामुळे केस गळायला लागले किंवा केसांच्या समस्या सुरू झाल्या की समजावं आपल्या शरीरात काहीतरी बिघाड झालेला आहे आणि तो तातडीने ठीक करायची गरज आहे. त्यामुळे नुसतं केसांना शॅम्पू लावून किंवा केसांसाठी गोळ्या खाऊन तसा उपयोग होणार नाही. जो आपलं पचनसंस्था आणि बाकी सगळ्या इंटरनल ज्या आपल्या सिस्टीम्स आहेत त्या ठीक झाल्याशिवाय केसांचं आरोग्य नीट होणं शक्य नाही. आवळा त्या कामी आपल्याला खूप मदत करू शकतो, कारण आवळा ही जीवन संजीवनी मानली जाते. त्याच्यामुळे आवळा हा पोटातूनही घ्यावा. रोज एक किमान ताजा आवळा खाल्ला किंवा आवळकाठी, आवळा पावडर, कशाही स्वरूपात आवळ्याचं सरबत, कशाही स्वरूपात जर आवळा रोज आपल्या आहारात घेतला गेला तर शरीराचंही पोषण होतं, त्याचा फायदा केसांनाही होऊ शकतो. त्यामुळे तेही आपण जर केसांचं आरोग्य आपल्याला चांगलं हवं असेल तर सुरू करू शकता.
तसंच मी शिकाकाईच्या पावडरमध्ये लिंबाच्या रसाचा उल्लेख केला होता. लिंबाच्या रसातही सी विटॅमिन भरपूर प्रमाणात आहे, जे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे लिंबाचा रस, तसंच लिंबू सरबत आपण घेऊ शकतो, लिंबू आहारात समाविष्ट करू शकतो आणि लिंबाचा रस केसांनाही लावू शकतो. लिंबाच्या सालीचं चूर्ण करून कोणी कोणी ते शिकाकाईमध्ये मिसळणं किंवा अशा तऱ्हेचेही हेअर पॅक तयार करतात. लिंबाचा रस नुसता जरी केसांना लावला, केसांच्या मुळांना जर ते चोळून लावलं तर केसांना खूप छान चमक येते, केस मऊ पण होतात त्यांनी. तर त्याच्यामुळे तेही उपाय आपण करून बघा. जसा मी शिकाकाईचा पॅक आत्ता सांगितला तसाच आपण मेहंदीचाही पॅक करू शकतो. मात्र त्याच्यासाठी मेहंदी शुद्ध हवी. आजकाल अनेक ठिकाणी बाजारात काळी मेहंदी किंवा केमिकलयुक्त मेहंदी मिळते. ती मेहंदी उपयोग करण्याच्या ऐवजी हानी जास्त करते. त्यामुळे तशी मेहंदी कृपा करून वापरू नका. पण जर शुद्ध स्वरूपातली मेहंदीची पावडर तुम्हाला मिळाली तर त्याच्यात अशीच आवळा पावडर, लिंबू पावडर, मध, ग्लिसरीन किंवा दही असे काहीतरी इन्ग्रेडियंट जे आपल्या शरीरासाठी उपयोगी आहेत ते मिसळून त्याचा हेअर पॅक जर केसाला लावला तर केसाला सुगंध येतो, केस मऊ होतात, केसांना चमक येते. रंग तर मेहंदीमुळे येतोच. त्यामुळे खूप जर पांढरे झालेले केस असतील तर मात्र लावण्यात अर्थ नसतो, कारण मग ते केस लाल दिसायला लागतात. त्यामुळे तसं करू नका. पण बाकी अदरवाईज मेहंदी ही केसांच्या वाढीसाठी आणि टाळूच्या आरोग्यासाठी, स्काल्पच्या सगळ्या आरोग्यासाठी ही खूप उपयोगी पडते. दह्याचा मी उल्लेख केला, तसाच एक अत्यंत उपयोगी, कारण केस जे आपले आहेत ते मी म्हटलं की प्रोटीनपासून बनलेले आहेत. त्यामुळे पांढरं अंड्यातला जो पांढरा बलक आहे तो केसांसाठी खूप उपयोगी पडतो. जर अंडं आणलं आणि त्यातला पांढरा बलक वेगळा काढला आणि तो केसांच्या मुळांना चोळून लावला तर केसांना त्यांनी पोषण देतं ते, आणि त्याच्यामुळे केसांचं आरोग्य सुधारायला मदत होते, केस गळती थांबायला मदत होते. पण काही जण नुसता बलक लावण्याच्या ऐवजी त्याच्यात दूध मिसळून किंवा दूध आणि मध मिसळून किंवा त्याच्यात दही मिसळून अशाही स्वरूपाने पॅक करून त्याचे लावतात. त्याच्यातच आवळा पावडर मिसळून लावलं तरी त्यांनी काही हार्म होत नाही. त्यामुळे अंड्याचे सुद्धा असे हेअर पॅक्स करून आपण केसाच्या पोषणासाठी ते वापरू शकतो आणि त्याच्यामुळे केस गळती, कोंडा किंवा या सगळ्या समस्यांवर आपल्याला खूप आराम मिळू शकतो. हे जे असे सगळे पॅक्स आहेत किंवा जे जेल्स आहेत वेगवेगळे करून आपण लावू शकतो, या सगळ्यांची माहिती मी पुढच्या 2-3 एपिसोड्समधनं तुम्हाला देत राहणार आहे, ज्याचा तुम्हाला घरच्या घरी करता येतील आणि त्याचा उपयोग चांगला होऊ शकतो. साधारणतः 15 दिवसातनं एकदा हे पॅक लावावा. त्याचा अतिरेक करू नये की रोजच्या दिवसाला एक पॅक लावला आहे अशा तऱ्हेने त्याचा वापर करू नका. 15-15 दिवसांनी जरी तो लावला तरी त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. मात्र त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा असतो तो आहार, कारण जे पोषण असतं ते आपल्या आहारातून शरीराला मिळत असतं. आणि केसाच्या समस्या सुरू होण्याची जी महत्त्वाची कारणं आहेत ती जंक फूड खाणं, आहार बरोबर नसणं किंवा स्ट्रेस खूप जास्त घेणं किंवा हार्मोनल चेंजेस किंवा थायरॉईड, PCOD सारखे काहीतरी विकार असणं ही आहेत. आता थायरॉईड, PCOD सारखे जर काही विकार असतील तर त्याला वैद्यकीय ट्रीटमेंटच घेतली पाहिजे, त्याच्याशिवाय त्याला उपयोग नाही. स्ट्रेससाठी तुम्ही जर मेडिटेशन केलं तर स्ट्रेस कमी करणं तुम्हाला शक्य आहे. प्राणायाम, मेडिटेशन या सगळ्याचा उपयोग त्याच्यासाठी होऊ शकतो. आणि आहार मात्र आपल्याला चौरस आहार, पोषक आहार हा घेतलाच पाहिजे, ज्याच्यात प्रोटीन्सचं प्रमाण तेवढंच जास्त असेल तरच आपल्याला केसांसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याही बाबतचं मार्गदर्शन मी पुढच्या भागात करणार आहे. पण सुरुवातीला तरी हेअर पॅक्स आणि हेअर जेल्स जे काय किंवा मिश्रण जी काय आपण लावणार आहोत त्याच्याविषयी मी सांगत जाणार आहे. त्यामुळे ते एका एपिसोडमध्ये मावणारा विषय नाही, त्यामुळे तो पुढच्या एपिसोड्समध्ये येत जाईल. आता आजची टिप, आपला जो प्रतिसाद माझ्याकडे येतो आहे त्याच्यानुसार असं माझ्या लक्षात येतं आहे की बद्धकोष्ठाची समस्या ही खूप जास्त प्रमाणात लोकांमध्ये आहे. आणि बद्धकोष्ठ जर असेल, पोट साफ होत नसेल तर शरीराचं आरोग्य चांगलं राहणं शक्य नाही. त्याच्यामुळे बद्धकोष्ठाची समस्या ही तातडीने लक्ष द्यावं अशी समस्या आहे. त्यामुळे आजची टिप जी आहे ती त्याच संदर्भातली टिप आहे. आपण चिंचेचा कोळ काढतो चटणीसाठी, तसाच चिंचेचा कोळ काढायचा, तो गाळून घ्यायचा, त्याच्यात पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि ते प्यायचं. तर त्यांनी बद्धकोष्ठाची समस्या दूर व्हायला, पोट साफ व्हायला त्यांनी मदत होते. तसंच एक सॉर्बिलिन नावाचं औषध बाजारात मिळतं, तेही पोट साफ होण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. तेही तुम्ही बघू शकता. तेही रोज वापरलं तरी त्याचा काही धोका नाही आहे, त्यामुळे त्याचाही वापर करून बघा.
मात्र ही अशी सगळी उपयुक्त माहिती जर आपल्याला घरच्या घरी हवी असेल तर तुम्ही हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते कराल अशी आशा करते. सध्या इथेच थांबते. धन्यवाद.